Hello, today we will see what is meant by average atomic mass. In the last lecture, we have seen atomic mass. And then, what is average atomic mass? Many naturally occurring elements exist as mixture of more than one isotope. So, this isotope term is new for us. What is meant by isotope? Isotope म्हणजे काय? तर आयसोटोप म्हणजे ज्या ॲटमचे ॲटॉमिक नंबर सारखे असतात पण मास नंबर वेगळा असतो त्याला आपण म्हणतो आयसोटोप्स. फॉर एक्झाम्पल कार्बनचा आयसोटोप इथं दिलेले आहेत, हे आपण नंतर बघूयाच. आत्ता एवढं लक्षात ठेवा, दोज ॲटम्स विच हॅव same atomic number but different mass number, these are known as isotope. Many naturally occurring elements exist as mixture of more than one isotope. म्हणजे जे एलिमेंट्स आहेत ते खूप सारे एलिमेंट्स निसर्गामध्ये आयसोटोपच्या स्वरूपात आढळतात किंवा सापडतात. म्हणजे एकाच, फॉर एक्झाम्पल आता कार्बनचा जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आणि ॲटॉमिक मास 12. हे सगळ्या एलिमेंट्स कार्बनचं बघितलं सगळ्या ॲटमचं सारखं असायला पाहिजे, पण तसं बऱ्याच वेळेला नसतं. तर ॲटॉमिक नंबर सेम असला तरीही मास नंबर मात्र वेगळा असतो. अशांना म्हणायचं आयसोटोप्स. आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. The atomic mass of such an element is the weighted average of atomic masses of its isotopes, taking into account the atomic masses of isotopes and their relative abundance, that is percent occurrence. मग अशा वेळेला काय आणि कसं कॅल्क्युलेट करायचं ॲटॉमिक मास? तर यावेळेला ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतलं जातं लक्षात. आणि हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर सगळ्यांचं आपण जशी सरासरी काढतो त्याप्रमाणे त्यांचं ॲव्हरेज म्हणजे सगळ्या आयसोटोप्सच्या मासेसची बेरीज टेकिंग इन टू कन्सिडरेशन देअर नॅचरल अबंडन्स. म्हणजे नॅचरल अबंडन्स म्हणजे काय? हे पर्सेंट अकरन्सलाच नॅचरल अबंडन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर आपण कार्बनचे आयसोटोप्स बघितले तर कार्बन 6-12 हा एक असतो, कार्बन 6-13 हा एक असतो आणि कार्बन 6-14 हा एक असतो. जर आपण नॅचरली निसर्गामध्ये एक 100 ॲटम्स ऑब्झर्व केले कार्बनचे तर त्याच्यापैकी जवळपास आय एम सेईंग नियर अबाउट 98 ॲटम्स हे C612 असतील. नियर अबाउट एक हा C613 असेल आणि एकपेक्षासुद्धा कमी थोडासा C614 असेल. याला म्हणायचं नॅचरल अबंडन्स. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲव्हरेज ॲटॉमिक मास. काय? दी वेटेड ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस along with their natural abundance, that is known as average atomic mass of an element. फॉर एक्झाम्पल कार्बनचंच एक्झाम्पल मी आत्ता घेतलेलं तेच सांगितलेलं आहे. C612 जर आपण कन्सिडर केलं तर त्याचं 12.000 आहे ॲटॉमिक मास. C613चं 13.00335 आणि C614चं 14.00317. तर पण या कार्बन 612चं नॅचरल अबंडन्स आहे 98%च्या वरती, म्हणजे 100पैकी 98पेक्षा जास्त ॲटम्स हे C612 आहेत.
निसर्गामध्ये. आणि C613 हा 1पेक्षा जास्त आहे, 1.108. त्याच वेळी ॲट द सेम टाईम इफ वी सी द नॅचरल अबंडन्स ऑफ C614 इट इज लेस दॅन 1, 1पेक्षा सुद्धा कमी आहे. म्हणून याच एक्झाम्पलचं जर आपल्याला ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज काढायचं असेल तर आपण असं काढू शकू की हे 98% म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल 98% म्हटलं आपण, 98% म्हणजे आउट ऑफ 100 98. ओके, दॅट मीन्स 98 डिवायडेड बाय 100, 98 भागिले 100. मग यांचं ॲव्हरेज काढायचं झालं तर काय करावं लागेल, तर ॲव्हरेज म्हणजे सरासरी. तर ॲव्हरेज काढायचं झालं तर 12.0000 इंटू 98.8910 डिवायडेड बाय 100 असं करावं लागेल. हे एकाचं वेट झालं. तेच केलं इथं 12u इंटू हा दुसरा पहिला कंस आणि दुसरा कंस म्हणजे हे इंटू म्हणजे गुणिले 98.892 भागिले 100 कंस पूर्ण. पहिल्यांदा हा भागाकार करावा लागेल. हा जो आकडा येतो, हा जो भागाकार येईल त्याला 12ने गुणावं लागेल. हे झालं C12चं ॲटॉमिक मास. त्याच्यानंतर C613चं 13.00335 इंटू 1.108 डिवायडेड बाय 100 प्लस सिमिलरली 14.00317 इंटू 2 इंटू 10⁻⁻10 डिवायडेड बाय 100. हे सगळ्यांची बेरीज केल्यानंतर ही येईल 12.011 U और DA, डाल्टन किंवा युनिफाईड मास युनिट. दिस इज नोन ॲज ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. सिमिलरली ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ अदर एलिमेंट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. अशाच प्रकारे बाकीच्या एलिमेंटचे सुद्धा ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. दिस इज फॉर आवर इन्फॉर्मेशन. हे आपल्या माहितीसाठी आहे. कार्बनचे तर ॲटॉमिक आयसोटोप्स आपण बघितलेले आहेत, C12 C13 C14 आहेत. नायट्रोजनचं असतं नायट्रोजनचं N714 N715 म्हणजे N14 आणि N15 हे 2 आयसोटोप्स आहेत. ऑक्सिजनचे O16 O17 O18. क्लोरीनचा Cl35 अँड क्लोरीन 37. ब्रोमिनचा ब्रोमिन 79 अँड ब्रोमिन 81. नॅचरल अबंडन्स हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे आणि हे या 2 कॉलममध्ये त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस these are given in these 2 columns. Okay, thank you.